हॅलो मित्रांनो, अगर तुम्ही राईट साईडला बघत असाल तर तुम्हाला माझी कालची पोझिशन दिसेल. काल मी ॲक्च्युली तो व्हिडिओ बनवून ठेवलेला, पण मी आज हा व्हिडिओ बनवतो शनिवारी. ठीक आहे. अगर तुम्ही राईट साईडला बघत असाल तर तुम्हाला तिकडे दिसेल मी काल एकही ट्रेड नाही घेतलेला. ओके. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला माझी ओपन हिस्ट्री पण दिसेल आणि तुम्ही शेवटी येऊन ती तारीख पण बघू शकता की 26 जुलैच्या तो कालचं पोझिशन आहे. तर मी काल ट्रेड नाही घेतला, तिकडे 26 तारीख तुम्हाला दिसत पण असेल. ओके. आणि तुम्हाला ट्रेड का नाही घेतला त्याचं पहिले लॉजिक सांगतो मी. जसं मी परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की बँक निफ्टी अगर समजा गॅप डाऊन ओपन झाली, अगर एक हॉल्ट कॅन्डल बनवली, हॉल्ट कॅन्डलच्या नंतर अगर गॅप डाऊन ओपन झाली तर ती माझ्यासाठी कम्प्लिटली नेगेटिव्ह आहे, बरोबर. त्याप्रमाणे मार्केटने एक रेड कॅन्डल बनवलीच नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं, जसं रेड कॅन्डल बनवून रेड कॅन्डलचा जसा लो ब्रेक होईल तर आपण एंट्री घेऊ. तर बँक निफ्टीने 5 मिनटामध्ये त्याने रेड कॅन्डल बनवलीच नाही किंवा 15 मिनटामध्ये पण नाही बनवली. ठीक आहे. अगर रेड कॅन्डलचा लो ब्रेक केला असता तर मी एंट्री घेतली असती, आणि तसं त्याने केला ना, त्याने मला एंट्री मिळालीच नाही. त्यामुळे मी एकही ट्रेड नाही घेतला. ठीक आहे. अगर तुम्ही बोलत असाल की एवढा मोठा ट्रेंड कसा मिस करू शकतो, अगर तुम्ही माझी जुने व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला दिसेल की मी ट्रेंड फॉलो करतो. ठीक आहे. अगर डाऊन साईडला मार्केट जात असेल तर मी डाऊन साईडचा ट्रेड घेणार, आणि मार्केट अगर समजा अपसाईडला जात असेल तर मी फक्त आणि फक्त अपसाईडचा ट्रेड घेतो. ठीक आहे. याचं एक रिझन सांगतो, कारण मला ह्यामध्ये माझा रिस्क रिवॉर्ड मला चांगलं मिळतं. अगर मला आपण ट्रेंड फॉलो करत असेल ना तर आपल्याला कमीत कमी 1:4 किंवा 1:5चा आपल्याला टार्गेट मिळतो. तोच एक लॉजिक आहे की मी ट्रेंड फॉलो करतो. ठीक आहे. आणि मी ट्रेंड रिव्हर्सचं मी कसं ओळखतो ते तुम्हाला सर्वात पहिले सांगतो. अगर तुम्ही डेली टाईम फ्रेममध्ये जाल ना तर माझी ओळखणं एकदम सिम्पल आहे. कारण मी ट्रेड का घेतला ते सांगतो. अगर ह्या डाऊन ट्रेंडनंतर अगर डायरेक्ट मी अप ट्रेंड घेत असेल ना तर ते मार्केट कधीही रिव्हर्स होतं. ठीक आहे. 10 पैकी 7 वेळा मार्केट रिव्हर्स होतं. ओके. त्यामुळे मी एंट्री नाही घेतली. आता त्या दिवशी ट्रेंड बऱ्यापैकी वरती गेला, माझ्याकडून तो ट्रेंड मिस झाला म्हणजे मी स्वतः ट्रेडच नाही घेतला. ओके. मी ट्रेड केव्हा घेऊ शकतो ते तुम्हाला सांगतो. समजा आता ही एक मोठी ग्रीन कॅन्डल बनवली, बरोबर. त्याच्यानंतर समजा एक रेड कॅन्डल बनवली ना, आणि त्याचा जसं हाय ब्रेक केला रेड कॅन्डलचा, तर माझी ती गोष्ट ही ट्रेंड रिव्हर्सल आहे. ठीक आहे. तेव्हा मग मी वरच्या साईडला एंट्री जाईन. तोपर्यंत माझं मार्केट हे डाऊन साईडला. तर समजा मोठा उद्या गॅप डाऊन ओपन झाला ना तर मोस्टली चान्सेस आहे की हा लेवल ब्रेक केला तर डाऊन साईडला जाऊ शकतं. ठीक आहे. आणि अपसाईडचं मी सांगतो. समजा आता ही मोठी रेड कॅन्डल आहे, त्याच्यानंतर एक ग्रीन कॅन्डल बनवली, बघा. त्याच्यानंतर बघा एक हॉल्ट कॅन्डल बनवली. ठीक आहे. कारण एवढ्या मोठ्या डाऊन ट्रेंडनंतर डायरेक्ट अपसाईडची एंट्री घेणं हे चुकीचं आहे. जसं एक वरती ग्रीन कॅन्डल बनवली, त्याचं एक हॉल्ट कॅन्डल बनवली, जसं हॉल्ट कॅन्डलचा हाय ब्रेक केला आपल्याला केवढा मोठा टार्गेट मिळाला बघा. ठीक आहे. मी ट्रेंड जेव्हा असं ओळखतो आणि वरून जेव्हा खाली तो तेव्हा मार्केट समजा रेड कॅन्डल बनवली, एक हॉट कॅन्डल ग्रीन बनवून, आणि जसं त्या ग्रीन कॅन्डलचा लो ब्रेक केला तर माझ्यासाठी हा कम्प्लिटली ट्रेंड रिव्हर्सल झाला आहे. ठीक आहे. मग भले एकदम मोठं गॅप वरती मार्केट जाऊ दे, एक रेड कॅन्डल, एक हॉल्ट कॅन्डल, आणि परत त्याचा एक ग्रीन कॅन्डलचा लो ब्रेक झाला तर माझ्यासाठी हा डाऊन ट्रेंडचा ट्रेंड रिव्हर्सल आहे. ठीक आहे. क्लिअर आहे. मी एकदम सिम्पल ठेवतो, मी त्या प्रकारे ट्रेड करतो. आणि अगर तुम्ही बघत असाल तर मी एका लॉटमध्ये मी कमीत कमी 3000च्या आसपासचं मी टार्गेट घेतो, कमीत कमी 3000. ठीक आहे. अगर तुम्ही माझे जुने व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही पहिला एकदा जाऊन बघा, तुम्हाला तिकडे दिसेल सिंगल क्वांटिटीमध्ये मी 3000च्या आसपासचा प्रॉफिट घ्यायचा नक्की प्रत्येक वेळी प्रयत्न करतो. मार्केटने दिलं तर ठीक आहे, नाही तर मी माझ्या साईडने तर 3000 रुपये घ्यायचे प्रयत्न असतातच असतात. आता आपण मिड कॅप निफ्टीची एक्सपायरी सोमवारी मी काय ट्रेड घेणार ते मी तुम्हाला सांगतो. अगर मिड कॅप निफ्टीमध्ये येऊ ना तर तुम्हाला इथे क्लिअर दिसेल मार्केट कम्प्लिटली अप ट्रेंड गेला, बरोबर. एका मोठ्या डाऊन ट्रेंडनंतर ह्या 2 रेड कॅन्डलनंतर डायरेक्टली त्याने स्विच करून एक अप ट्रेंड चालू केला आहे. त्यामुळे आता आपण फक्त आणि फक्त मी स्वतःच वरच्या साईडचा ट्रेड बघणार आहे. अगर तुम्ही 15 मिनटामध्ये याल तर समजा थोडंसं गॅप डाऊन ओपन झालं किंवा फ्लॅट ओपन झाला, ठीक आहे, आणि जसं हावाला हाय ब्रेक केला ना तर मी वरच्या साईडला जाणार, मॅक्झिमम 2दा एंट्री घेणार आणि 2 पी सेल करणार. थोडं इन द मनीमध्ये करणार, 12,800च्या आसपासचा मी पी सेल करेन, जेणेकरून मला एक टार्गेट चांगला मिळेल. ठीक आहे. आणि जसं त्याचा कमीत कमी माझा एस एल असेल 10 पॉईंटच्या आसपासचा मी एस एल ठेवीन. ओके. आणि त्याचा टार्गेट असेल समजा त्यात मी 2 लॉट सेल करतो आहे ना तर कमीत कमी 2 लॉटवरती मी 6000 रुपये घेण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. आणि जसे 3000 होतील तर मी माझा एस एल हा सरळ कॉस्ट टू कॉस्ट करीन. त्याच्यानंतर मग 3000 माझा कॉस्ट टू कॉस्ट गेला तरी चालेल, किंवा मग 3000वरून मग 6000 आले तरी चालतील. ठीक आहे. आणि डायरेक्टली एस एल जात असेल तर एस एल द्यायला पण काही प्रॉब्लेम नाही. मग त्यामुळे अगर एस एल जात असेल तर एस एल किंवा मग 6000. ठीक आहे. मी एवढंच क्लिअर ठेवणार आहे. आणि मोठा गॅपअप झाला, पहिली 5 मिनटाची ग्रीन कॅन्डल मिळाली किंवा रेड कॅन्डल मिळाली, जसं त्याचा हाय ब्रेक केला तर आपण वरच्या साईडला जाऊ शकतो. सेम एंट्री, 2दा एंट्री, 2 लॉट पी सेल करीन. 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, मी माझा एस एल हा सरळ कॉस्ट टू कॉस्ट करीन. ठीक आहे. आणि समजा मोठा गॅप डाऊन ओपन झाला,
एवढा मोठा अप ट्रेंडनंतर समजा गॅप डाऊन ओपन होत असेल ना, तर हे मार्केट हे वॉलेटाईल करणार. ठीक आहे. त्यामुळे अगर समजा हा लेवल किंवा हा लेवल ब्रेक होत नाही आणि मध्ये मार्केट राहत आहे ना, तर मी एंट्री नाही घेणार. अगर तुम्ही स्ट्रॅडल सेल करू शकता किंवा स्ट्रँगल पण सेल करू शकता. समजा मध्ये गॅप ओपन झालं, गॅप डाऊन ओपन झालं, तुम्ही 12,700चा कॉल सेल करू शकता आणि 12,450चा आसपासचा पी सेल करू शकता. कुठे समजा आता 12,450च्या पीला टच होत नाही किंवा 12,700ला टच होत नाही, तोपर्यंत मार्केट काही टच होत नसेल तर आपण दोन्हीकडे एंट्री ठेवू शकतो. आणि समजा वरच्या साईडला टच झालं तर आपण खालच्या साईडचा कॉलचा SLR सर्व कॉस्ट टू कॉस्ट करायचा आणि पी साईडचा जो ट्रेड असेल तो लॉसमध्ये काढून टाकायचा. म्हणजे जेणेकरून आपल्याला कॉल साईडला पैसे मिळतील आणि जास्त टार्गेट नाही मिळणार. का मी हा करत का ना, त्याच्या मागचं लॉजिक आहे, ह्यामध्ये मला 1:1चं टार्गेट मिळतं. ठीक आहे. आणि जोपर्यंत मी 1:4 किंवा 1:5मध्ये मला टार्गेट मिळत नाही तोपर्यंत मी एंट्री घेतच नाही. बरोबर. त्यामुळे मी ट्रेंड फॉलो करतो. ओके. आणि समजा मला डाऊन साईडला जायचं असेल ना, तर त्याच्यासाठी हा एक लेवल ब्रेक होणं गरजेचं आहे. कारण एवढा मोठा अप ट्रेंडनंतर अगर हा लेवल ब्रेक होत असेल ना, तर हा ब्रेकआउट फेल्युअर म्हणून ओळखला जाणार. ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर एक मोठा ट्रेंड याच्या चान्सेस असतात. ठीक आहे. त्यामुळे त्याचा हा लेवल ब्रेक व्हायला पाहिजे किंवा हा लेवल ब्रेक व्हायला पाहिजे, त्याशिवाय मी एंट्री नाही घेणार. मध्ये मार्केट राहिलं तर उद्या सोमवारी पण मी एकही ट्रेड नाही घेणार. ओके. क्लिअर. एवढं सिम्पल ठेवणार. आणि कमीत कमी टार्गेट माझा 6,000च्या आसपासचा असेल 2 लॉटमध्ये वरच्या साईडला. आणि डाऊन साईडला मी जरा क्वांटिटी कमी करेन. अगर वरच्या साईडला 2 लॉट पी सेल करत असेल तर डाऊन साईडला मॅक्झिमम 1 कॉल सेल करेन. ओके. आणि अजून तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल लाईक करू शकता. चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता. धन्यवाद.